नमस्कार, मी विशाल परदेशी. आपण बघताय दुपारी 3च्या बातम्या. या बुलेटिनमध्ये आपण सुरुवात करतोय आता क्षणाच्या महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूजने. विकास दुबेच्या साथीदाराला अटक करण्यात आली आहे. महाराष्ट्र एटीएसने ही अटक केली आहे. एन्काउंटर स्पेशालिस्ट दया नायकने ही अटक केल्याचं कळतंय. मुंबईतून अरविंद उर्फ गुड्डन त्रिवेदीला अटक करण्यात आली आहे. सोनू तिवारी गुड्डनचा ड्रायव्हर याला देखील अटक करण्यात आली आहे. 2 जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. अधिक माहिती जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्या बरोबर आहेत. अजित, काय माहिती याबद्दल? विशाल, हा अरविंद उर्फ गुड्डन तिवारी हा जो आहे हा विकास दुबे याचा राईट हँड मानला जातो. गुड्डन हा जो आहे हा विकास दुबेच्या प्रत्येक कारवाईमध्ये त्याचा साथीदार होता. जे कांड घडलेलं आहे कानपूर येथे, ज्यामध्ये 8 पोलिसांची निर्घृण हत्या केली गेली, 8 पोलीस त्या ठिकाणी शहीद झाले गेले, त्यामध्ये देखील याचा हात आहे असं म्हटलं जात आहे. आणि हा या घटनेनंतर फरार होता आणि त्याची चौकशी चालू होती. आणि एन्काउंटर स्पेशलिस्ट दया नाईक यांना जी माहिती मिळाली होती त्या अनुषंगे त्यांनी सगळं सर्च केलं होतं. त्यांनी त्यांच्या खबऱ्यांची संपूर्णपणे टीम लावली होती. आणि अरविंद उर्फ गुड्डन त्रिवेदी हा जो विकास दुबेचा उजवा हात आहे तो मुंबई किंवा ठाण्यामध्ये या ठिकाणी लपलेला आहे अशी माहिती मिळालेली होती. त्यानुसार त्यांनी सापळा रचून त्याला ठाण्याच्या कोलशेत भागातून अटक केलेली आहे. ही महाराष्ट्र एटीएसची आतापर्यंतची सगळ्यात मोठी कारवाई आहे. कारण का जसं आपल्याला माहिती आहे की विकास दुबे आणि त्याच्या साथीदारांनी ज्या निर्घृण पद्धतीनं कानपूर पोलिसांची हत्या केली होती आणि त्यानंतर सर्व जे प्रकार घडले हे संपूर्ण देशाने संपूर्ण जगाने पाहिलेलं आहे. यामुळे विकास दुबेच्या प्रत्येक साथीदाराला अटक होणं खूप गरजेचं होतं. त्यानुसार देशभरातल्या सगळ्या पोलिसांनी विकास दुबेच्या साथीदारांवरती नजर ठेवली होती. पण पहिलीच कारवाई अशी आहे कानपूर पोलिसांची सोडली तर, कारण विकास दुबे उज्जैनला त्या ठिकाणी पोलिसांसमोर त्या ठिकाणी म्हणजे जे मंदिराचे ट्रस्ट जे सुरक्षा रक्षक आहेत त्यांनी पकडलं होतं. पण कानपूर पोलिसांनंतर एटीएस म्हणजे महाराष्ट्र एटीएस जे आहे दहशतवादी विरोधी पथक आहे, हे पहिलं असं पथक आहे ज्यांनी विकास दुबेचा साथीदार आहे तो पकडून दिलेला आहे. त्यामुळे महाराष्ट्र एटीएसला ही खूप मोठं एक यश आहे या संपूर्ण प्रकरणामध्ये. जेणेकरून विकास दुबे प्रकरणामध्ये पोलीस ज्या ज्या आरोपींचा शोध घेत आहेत त्यापैकी हा एक असावा असं देखील म्हटलं जात आहे. त्यामुळे महाराष्ट्र एटीएसची ही सगळ्यात मोठी कारवाई आहे आणि कौतुकांचा वर्षाव महाराष्ट्र एटीएस वर त्या ठिकाणी केला जातोय. कारण का विकास दुबे आणि त्याच्या साथीदारांनी या पद्धतीनं हे हत्याकांड केलेलं आहे. त्यामुळे प्रत्येकाच्या मनामध्ये एक संतापाची लाट होती आणि कुठे ना कुठेतरी विकास दुबेची गँग जी आहे ती पूर्णपणे जेरबंद व्हावी असे सगळ्यांची इच्छा होती. त्या अनुषंगाने ती कारवाई केली गेली आहे. ठाण्यातल्या कोलशेत भागामध्ये एका साध्या हॉटेलमध्ये हा जो त्रिवेदी आहे अरविंद तिवारी तो राहत होता. नाव बदलून त्या ठिकाणी राहत होता अशी माहिती मिळत होती. आणि त्याचबरोबर त्याचा ड्रायव्हर जो आहे सोनू तिवारी त्याला देखील अटक करण्यात आलेली आहे. आपण युपी किंवा बिहारचे एक त्या ठिकाणचे व्यापारी आहोत असं त्याने वाचवलं होतं. ते कामानिमित्त मुंबईला आलेलो, ठाण्याला आलेलो आहे असं त्याने त्या ठिकाणी सांगितलं होतं. आणि नाव बदलून हा अरविंद उर्फ गुड्डन त्रिवेदी जो आहे तो त्या ठाण्यातल्या कोलशेत भागामध्ये राहत होता. आता नाव बदलून तो राहत होता ही माहिती जरी समोर आली असली तरी गुड्डन त्रिवेदीला या ठिकाणी येण्यास कोणी मदत केलेली आहे, त्यामध्ये कोणाचा सहभाग आहे आणि या ठिकाणी नाव बदलून राहत असताना तो कोणाच्या संपर्कामध्ये होता का किंवा इथं आल्यानंतर किंवा इथं येण्याआधी त्याने कोणी संपर्क केला होता. बरोबर, त्या सगळ्या गोष्टी तपास जो आहे तो एटीएस करते. त्या अनुषंगाने आणखीन काही या घटनेमध्ये अटक होऊ शकते अशी देखील माहिती मिळते. आणखीन काही साथीदार यामध्ये सापडत आहेत का? कारण त्याची पूर्ण गँग जी आहे ती जेरबंद करण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे. मुंबई एटीएसची अर्थात महाराष्ट्र एटीएस अधिकाऱ्यांची एक फार मोठी कारवाई आपण बघतोय. यानंतर बातमी आहे व्यापारी संघटनांच्या विरोधाची. खरं तर 2च दिवसांपूर्वी शरद पवारांनी व्यापाऱ्यांना सर्व व्यवहार सुरळीत करावेत यासाठी कार्यवाही करण्यास सांगितलं होतं. मात्र दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पुण्यामध्ये 10 दिवसांचा लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता व्यापारी संघ नाराज आहे. आता कुठे 10% व्यापार सुरळीत होत असताना दुसरीकडे पुन्हा करण्यात येणारा लॉकडाऊन का धक्कादायक असल्याचं मत व्यापाऱ्यांनी नोंदवलेलं आहे. आणि एकूणच व्यापारी वर्गामध्ये या निर्णयाबद्दल नाराजी व्यक्त करण्यात येते. तर 30 दिवस दुकानापैकी 15 दिवस चालू राहणार आहे आणि या 15 दिवसाचं काम करून 30 दिवसाचा पगार नोकरांना द्यायचा आहे.
हां, इन्कम टॅक्स माफ नाही, कुठलंही GST माफ नाही, आम्हाला कुठलं व्यापाऱ्यांना अनुदान दिलेलं नाही. लाखो कोट्यवधी रुपयाचे अनुदान डिक्लेअर केलेले, पण व्यापाऱ्यांना काही नाही. कारण व्यापाऱ्यांना हे कधीही कुठली सवलत नाही. मग एक बाजूला इनपुट नाही आणि खर्चही खर्च आहे. बोलूयात आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे आपल्याबरोबर आहेत. वैभव, अर्थात गेल्या काही दिवसांमध्ये व्यापार ठप्प झाला कारण बाजारपेठ बंद, व्यवहार होत नाही आहेत, पण आता पुन्हा एकदा लॉकडाऊन. यावरनं व्यापारी वर्ग काय नेमकी भूमिका घेण्याच्या तयारीत आहे? विशाल, व्यापारी वर्गच नाही तर सर्वसामान्यांमधून सुद्धा या लॉकडाऊनच्या निर्णयावरती प्रश्नचिन्ह नागरिकांकडून उपस्थित केलं जातं आहे. खरं तर सोमवारी 13 तारखेपासून हा लॉकडाऊन जो आहे तो 10 दिवसांसाठी सुरू होणार आहे. मात्र आधीच कंबरडा मोडलेला निम्न मध्यम वर्ग जो आहे किंवा धुनी भांडी करणारी हातावरती पोट असलेली मजुरांची जी फ्रॅटर्निटी आहे, हे सगळे या सगळ्या निर्णयामुळे प्रचंड नाराज आहेत. आधीच पैसे संपलेत. यापूर्वी सगळ्या यंत्रणांनी मदत करणाऱ्या NGOजसुद्धा आता मदत करून थकले आहेत. साधारण 3-4 महिने अन्न पुरवणं किंवा लोकांना निवारे देणं, या सगळ्या गोष्टी किती काळ सस्टेन करू शकाल ज्यावेळेस समोरून कुठलंही उत्पन्न जे आहे ते येत नाही आहे. शरद पवार यांनी 2च दिवसापूर्वी व्यापाऱ्यांसोबत बैठक पुण्यामध्ये घेतलेली होती. अगदी मंत्री त्या बैठकीला आलेले होते आणि या सगळ्यामध्ये ही दुकानं किंवा व्यापार जो आहे तो सुरू करा, लॉकडाऊन जे आहे ते उठवलं पाहिजे अशी भूमिका त्यांनी घेतलेली होती. आणि पुन्हा 2 दिवसानंतर अजित पवार यांनी पुण्यामध्ये लॉकडाऊन करा अशी भूमिका घेतली. जी माहिती आपल्याला मिळते त्याच्यानुसार हे लॉकडाऊन करावं यासाठी मुख्यमंत्र्यांचे जे नवे सल्लागार आहेत अजय मेहता, ते जास्त आग्रही होते. नवी मुंबई पाठोपाठ पुण्यामध्येही हे लॉकडाऊन केलं गेलं पाहिजे अशी भूमिका त्यांनी यापूर्वी गेल्या आठवड्यामध्ये जी आढावा बैठक अजित पवारांनी घेतलेली होती पालकमंत्री म्हणून, त्या बैठकीला ते स्वतः उपस्थित राहिले होते आणि त्यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा केलेली होती. पुणे महापालिकेच्या विभागीय आयुक्तांशी, जिल्हाधिकाऱ्यांशी आणि पिंपरी चिंचवडच्याही महापालिका आयुक्तांशी. आणि त्यावेळेस त्यांचा सतत हात सुरू होता की जर आकडे थांबत नसतील तर लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही. आणि त्यांच्या या आग्रहामुळे अखेर मुख्यमंत्र्यांनी अजित पवार यांना सांगितलेलं होतं की आम्ही नवी मुंबईमध्ये करतोय, तुम्ही पुण्यामध्ये करायचा विचार सुरू करा किंवा त्याबाबतचा निर्णय जो आहे तो घ्या. आणि त्यानंतर हा लॉकडाऊनचा निर्णय घेतला आहे. मात्र आता प्रत्यक्षात अशी परिस्थिती आहे, जेव्हा पहिलं लॉकडाऊन सुरू झालं तेव्हा देशामध्ये साधारण 500 रुग्ण होते. इतक्या महिन्यांच्या लॉकडाऊननंतर आता तो आकडा जवळपास देशभरातल्या 7 लाखांच्या वरती पोहोचला आहे. असं असताना आणखी हे 10 दिवसांचं लॉकडाऊन खरंच परिणामकारक ठरेल का, की त्यांनी आणखी लोकांवरती बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळेल किंवा अनेक नव्या समस्या निर्माण होत आहेत. व्यावसायिकांचं असं म्हणणं आहे 8 दिवसाचा लॉकडाऊन हा दरवेळेस नव्या नोकऱ्या घेऊन जाणार आहे. आणखी जे लोक कामाला आहेत किंवा त्यांच्यावरती संकट जी आहेत ती आणखी गडद करत जाणार आहे. त्याच्यामुळे हे लॉकडाऊन शिवाय आणखी इतर जे पर्याय असतील ते कठोर कारवाईचे असतील किंवा मास्क न वापरणाऱ्यांवरती दंडात्मक कारवाईचे असतील ते जास्त आक्रमक करा. रस्त्यावरती पोलीस थांबून गाड्या अडवण्यापेक्षा ते काळजी घेत आहेत का हे पाहणं जास्त महत्त्वाचं आहे. आणि तो समंजसपणा किंवा तो शहाणपणा नागरिकांमध्ये आला तर हे करावं लागणार नाही असंही नागरिकांचं म्हणणं आहे. मात्र तुर्तास तरी महापालिकेमध्ये बैठक सुरू आहे. दोन्ही महापालिका आयुक्त, पोलीस आयुक्त, विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांची जे लॉकडाऊन घोषित केले त्याची नियमावली कशी असेल ते ठरवण्यासाठी त्याचे नियम त्याच्यामध्ये ठरवले जाणार आहेत. धन्यवाद वैभव या सगळ्या माहितीबद्दल. त्यामुळे दोन्ही मुद्दे आहेत. एकतर नागरिकांनी घालून दिलेले नियम पाळावेत जेणेकरून लॉकडाऊन करण्याची वेळ येणार नाही, पण तुर्तस्तरी लॉकडाऊन जे ते घोषित करण्यात आलं आहे ज्याच्यामुळे व्यापाऱ्यांपासून सर्वसामान्य नागरिकांपर्यंत सगळ्यांमध्येच नाराजी आहे. यानंतर पाहूयात पुण्यात सोमवार, म्हणजे याचबद्दलची बातमी अशी की पुण्यात सोमवार 13 जुलै ते 23 जुलैपर्यंत 10 दिवसांचा कडक लॉकडाऊन असणार आहे. त्यामुळे पुणेकरांनी आवश्यक खरेदीसाठी आज गर्दी केली होती. धान्य दुकानांसमोर लांबच लांब रांगा लागल्यात. फक्त धान्य दुकानांसमोरच नाही तर वाईन शॉपसमोरही मद्यप्रेमींच्या रांगा लागल्याचं बघायला मिळालं. 13 जुलै ते 18 जुलैपर्यंत या लॉकडाऊनचा पहिला टप्पा आहे. त्यानंतर 19 जुलैपासून काही प्रमाणात निर्बंध शिथिल होणार आहेत आणि त्यानंतर 23 जुलैपर्यंत दुसरा टप्पा असेल तर 24 जुलैला आढावा घेऊन लॉकडाऊनबाबतचा पुढचा निर्णय घेतला जाईल. परत बंद ठेवलं होतं, परत कमीचं प्रमाण तर काय सांगता येत नाही, पण वाढेल कदाचित. लॉकडाऊन कमी झालं तर थोडा कमी होईल. तुम्हाला वाटतं की याचा काय परिणाम होतोय का? पण मला असं वाटतं खरं पार्टली ठेवूच नाही, नाहीतरी आपण इतके दिवस घरी राहतोय तर सगळं जरा स्ट्रिक्टली जर लॉकडाऊन केलं तर याचा निश्चित फरक पडेल. पण जे जीवनावश्यक वस्तूंच्या नावाखाली सगळंच जे हे होत आहे ना, आणि आता तर खरं आधी इंटिमेशन दिलं आहे की लॉकडाऊन होणार आहे,
त्यामुळे आता जर स्ट्रिक्ट पूर्ण लॉकडाऊन जर केलं 15 दिवस किंवा अगदी महिना, तर हे निश्चित कंट्रोल होईल असं मला प्रामाणिकपणे वाटतं. तुम्हाला वाटतं की खरोखर लॉकडाऊनचा काय फरक पडतोय का? आवश्यक आहे लॉकडाऊन? हो, आवश्यक आहे. कारण लॉकडाऊन केला त्या निमित्ताने बाहेरच्या सेवा बंद होतात आणि मग लोक घरी थांबतात. त्यामुळे लॉकडाऊन आवश्यक आहे. यानंतर पाहूयात न्यूज 18 लोकमतच्या बातमीनंतर राज्य सरकार खडबडून जागं झालं. कोरोनाबाधित रुग्णांना आवश्यक असणाऱ्या इंजेक्शनचा काळाबाजार होत असल्याचं आम्ही उघडकीस आणलं आणि यानंतर कोरोना प्रतिबंधक औषधीचा सोमवारपासून सुरळीत पुरवठा करण्यात येईल असं आश्वासन अन्न आणि औषधी प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी दिलंय. त्यांच्याशी चर्चा केली आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल साळुंखे यांनी. कोरोनावर प्रतिबंधक उपाय म्हणून काही औषधी आहेत. रेमडेसिवीर त्याच्यातलं एक औषध आहे, ज्या संदर्भात अनेक ठिकाणी काळाबाजार सुरू झालेला आहे. या सर्वांवर कारवाई करण्याचे निर्देश काल देखील देण्यात आले होते आणि आज याचा तुटवडा भासू नये यासाठी एक बैठक जी आहे ती अन्न आणि औषधी प्रशासन मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांनी आयोजित केली होती. आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. नक्की काय या बैठकीत झालं तर औषधांचा तुटवडा जाणवतोय, काय परिस्थिती आहे सध्याची? कोविड-19च्या संदर्भात आज अलीकडच्या काळामध्ये रेमडेसिवीर आणि टोस्लीझुमॅब या दोन इंजेक्शन म्हणजे ही दोन्ही औषधी जूनपासनं महाराष्ट्रामध्ये आपल्याला मिळायला लागली. परंतु दोन्ही औषधी अत्यंत कमी प्रमाणामध्ये मार्केटमध्ये होत्या आणि शॉर्टेज असल्यामुळे आणि कोविड-19 पॉझिटिव्ह पेशंटची मागणी त्या ठिकाणी वाढल्यामुळे आणि डिस्ट्रीब्युटरची संख्या त्या ठिकाणी कमी असल्यामुळे या सगळ्या गोष्टीची त्या ठिकाणी उणीव भासत होती आणि म्हणून काही ठिकाणी जास्त भावाने ह्या औषधीसुद्धा विकल्या गेल्याच्या तक्रारी FDA त्या ठिकाणी प्राप्त झालेल्या होत्या. गृह विभाग आणि FDA विभागाच्या माध्यमातून संयुक्तपणे आम्ही त्या ठिकाणी कारवाईला कालपासून सुरुवात केलेली आहे. मी सुद्धा मुंबईच्या मध्ये काही डिस्ट्रीब्युटर काही मेडिकल स्टोअर्सला भेटी दिल्यात. हॉस्पिटल अटॅच्ड जेवढे मेडिकल स्टोअर्स आहेत तिथे ह्या औषधी उपलब्ध प्रामुख्याने असतात, त्या ठिकाणी मी भेटी दिल्या आणि शॉर्टेज आहे, कमतरता आहे, परंतु लवकरच पुढच्या आठवड्यामध्ये याबद्दल जास्तीत जास्त औषधी महाराष्ट्रासाठी प्राप्त होतील. सर, या संदर्भात काही चर्चा झाली का तुमची कंपन्यांची की बाबा औषधी जे आहेत त्यांचा पुरवठा सुरळीत व्हावा? आजच मी आमच्या या बांद्र्याला FDA विभागाच्या माध्यमातून त्या ठिकाणी सिप्ला कंपनी आणि हेट्रो कंपनी यांचे महाराष्ट्रातले वितरक यांना बोलवलं होतं. कंपनीचे प्रमुखसुद्धा जे मुंबईमध्ये असतात त्यांनासुद्धा बोलवलं होतं आणि सिप्ला कंपनीच्या माध्यमातून 9,000 व्हायल्स आणि हेट्रो कंपनीच्या माध्यमातून 12,000 व्हायल्स, एकूण 21,500 व्हायल्स आपल्याला रेमडेसिवीरचे पुढच्या सोमवारपासून मिळवायला सुरुवात त्या ठिकाणी होणार आहे आणि त्याचबरोबर टोस्लीझुमॅब या औषधाचं सुद्धा त्या ठिकाणी जी परदेशात बनते आपल्याकडे बनत नाही ते सुद्धा आपल्याला पुढच्या आठवड्यामध्ये जास्तीत जास्त त्या ठिकाणी उपलब्ध करून देणार आहे. त्यांचा प्रोग्रामसुद्धा त्यांनी मला सोमवारपासूनचा त्या ठिकाणी दिलेला आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे की निश्चितपणे आपल्याला या औषधाची इंजेक्शनची कमतरता पुढच्या सोमवारपासून जाणवणार नाही. सर, पण लाखो पेशंट आहेत आणि जर 9,000 जर मिळत असतील तर कशा पद्धतीने सगळं नियोजन होईल? खरं म्हटलं तर माझं आपल्या माध्यमातून लोकांना या ठिकाणी महाराष्ट्रातील जनतेला या ठिकाणी निवेदन राहील की कोविड-19च्या या पेशंट्सला अगदी सुरुवातीपासून सुद्धा हे दोन्ही औषधं देण्याची खऱ्या अर्थानं काही आवश्यकता नाही. अगदी मी अनेक काल जे हॉस्पिटलमध्ये सुद्धा ग्रुप ऑफ डॉक्टर्स यांच्याशी त्या ठिकाणी चर्चा केली. पेशंट सिव्हिअर झाला, लक्षणं थोडी वाढत चालली तरच त्याला अशा प्रकारचे इंजेक्शन त्या ठिकाणी दिली पाहिजेत असं त्यांचं मत त्या ठिकाणी आहे. पण अनेक ठिकाणी मला असं आढळलं आहे की सुरुवातीपासूनच डॉक्टर या दोन्ही औषधांचं प्रिस्क्रिप्शन त्या ठिकाणी देतात आणि ते मिळवण्यासाठी मग पेशंटचे नातेवाईक त्या ठिकाणी धावपळ करतात. हाही अनुभव मला त्या ठिकाणी आलेला आहे. नक्कीच या ठिकाणी मेडिसिन जी आहे कोरोनाच्या संदर्भातला त्याचा तुटवडा जो आहे तो नक्कीच भासणार नाही. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोरोना रुग्ण असतील किंवा त्याचे नातेवाईक असतील यांनी प्राथमिक जे लक्षणं दिसले त्यानंतर ही औषधी वापरण्याची गरज नाही आहे. अत्यंत क्रिटिकल अवस्थेमध्ये ही औषधं जी आहेत ती दिली जातात. त्यामुळे कोणीही या खरेदी करण्यासाठी धावपळ करू नये असं आवाहन जे आहे ते अन्न आणि औषधी प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी केलं आहे.
व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पवारसह प्रफुल्ल साळुंखे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. त्यामुळे आपल्या नातलगाला बरं वाटावं किंवा हे औषध जर प्रिस्क्रिप्शनवरती आहे ज्याच्यासाठी आपण धावपळ करताय तर कृपया धावपळ करू नका. ही बाब देखील लक्षात घ्या. डॉक्टरांना आपल्या वतीने सूचना करा की हे औषध त्वरित देण्याची गरज आहे का. पुढे बघूयात. देशात कोरोनाबाधितांच्या संख्येने आता 8 लाखांचा टप्पा पार केला आहे. देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या 8,20,000वरती जाऊन पोहोचली आहे. काल देशात सर्वाधिक 27,114 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर काल 519 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. एकाच दिवशी सर्वाधिक 27,000 नव्या रुग्णांची नोंद झाल्याची ही पहिलीच वेळ आणि त्यामुळे आता कोरोनाबाबत आणखीनच चिंता व्यक्त होते. आणि आता इतरही बातम्या. कोरोनाच्या संकटाचा सामना करणाऱ्या बळीराजावर बोगस बियाण्यांनी दुबार पेरणीचं संकट ओढावलंय आणि त्यामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना आपल्या मुलांच्या शिक्षणासाठीची तजवीज करणंही कठीण होऊन बसलंय. उस्मानाबाद जिल्ह्यातल्या एका शेतकऱ्यानं याच विवंचनेतून मृत्यूला कवटाळलंय. स्मशान शांतता पसरलेल्या या घरावर दुःखाचं सुलतानी संकट कोसळलंय. सोयाबीनच्या बोगस बियाण्यांनी घरधन्याचा जीव घेतलाय. शेतात पेरलेलं स्वप्न मातीमोल झालं. उसनवारी करून दुबार पेरणी केली, पण मुलानं ऑनलाईन शिक्षणासाठी मागितलेला लॅपटॉपही देता आला नाही म्हणून निराश झालेल्या बापानं आत्महत्या केली आहे. वडिलांना लॅपटॉप मागितला नसता तर बरं झालं असतं अशी गणेशला खंत आहे. त्यामुळे ऑनलाईन शिक्षणाच्या बाता मारणाऱ्यांना ग्रामीण भागातलं हे दाहक वास्तव आरसा दाखवणार आहे. मी वडिलांकडं लॅपटॉपची मागणी केली होती, परंतु वडिलांची आर्थिक स्थिती बिकट असल्यामुळं त्यांनी पेरणी केली होती ती वाया गेली. दुबार पेरणीचं संकट त्यांच्यावरती आलं. एक आली 2 उगवल्या नाही. मग तसंच पचिताप त्याला बाकीचा काय नाही. तर आणायचं कसं नाही, पेरायचं कसं. पुन्हा बाजरी आणून पेरली ती पातळ झाली, उगवली काही नाही. काय ज्या सोयाबीनच्या अप्रमाणित बियाण्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे ते कधीही न भरून येण्यासारखं नुकसान आहे. आणि ह्यात काही कंपन्या शेतकऱ्यांना परत पेरण्यासाठी बॅग देत आहेत, परंतु त्याची वेळही निघून गेलेली आहे आणि फक्त बॅग देऊन शेतकऱ्याचे नुकसान भरून निघत नाही. घरातल्या कर्त्या माणसानंच आत्महत्या केल्यानं घर पोरकं झालंय. सोयाबीनच्या पिकावरच घराचा सगळा प्रपंच, पण बियाणंच बोगस निघाल्यानं या शेतकऱ्याची सगळी आशा संपली. त्यामुळे ज्यांनी त्यांना फसवून देशोधडीला लावलं त्या बोगसगिरी करणाऱ्या गुन्हेगारांवर कारवाईची मागणी होतीये. सोयाबीन हातचं गेल्यानं शेतकरी हताश झाला होता. आता या हताशाची परिसीमा म्हणजे आता शेतकरी आत्महत्या करत आहेत आणि आत्महत्याचा दुसरा बळी हा गेलेला आहे. शासनाकडं याच मदतीतून शेतकरी बघत आहे, मात्र शासन 2 बळी गेलेत. आता किती बळी गेल्यानंतर ही मदत जाहीर करणार किंवा याच सोयाबीनमुळे हताश झालेल्या शेतकऱ्यांना आधार देणार हे पाहावं लागणार आहे. अमर चोंदेसह बालाजी निरफळ, न्यूज 18 लोकमत, उस्मानाबाद. यानंतर वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. महाराष्ट्रातल्या निसर्गरम्य ठिकाणातील एक ठिकाण म्हणजे नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी. कातळाच्या महाकाय डोंगराच्या कुशीत असलेला विलोभनीय कसारा घाट. सध्या पावसाचे दिवस आहेत. घाटमाथ्यावर वसलेलं इगतपुरी शहर आणि या दोघांना जोडणारी खोलदरी. आता तर दिवसाही या सर्व जागी धुकं दिसतंय. आकाशातील ढग जमिनीवर आलेत की काय असा विचार मनाला स्पर्श करून जातोय. पाहुयात या अद्भुत रूपाचं आमचा प्रतिनिधी प्रशांत बाग यांनी दाखवलेलं हे अनोखं दर्शन. आकाशातून जमिनीवर उतरलेले हे विलोभनीय ढग, धुक्यातून वाटचाल करत धावत येत असलेला बिलगणारा गार वारा, हिरवाईनं ही पूर्ण नटलेली सगळी वनराई, हे सगळं चित्र जे आहे ना, जे आपण म्हणतो की स्वर्गाची ज्यावेळेस उपमा आपण देतो त्यावेळेस दिसणारं चित्र हे असं असतं. आपण आता तेच दाखवण्याचा प्रयत्न करतोय. मी माझा सहकारी विकीला विनंती करतो, विकी आपण दाखवूया. नाशिक जिल्ह्यातल्या इगतपुरी जवळच्या कसारा घाट या ठिकाणी आपण आता आहोत. अक्षरशः आपण बघतोय की धुक्याचा वेग, धुक्याचा प्रवाह, धुक्याचा प्रवास कसा चाललाय. ही दरी पूर्णपणे धुक्यामध्ये लटलेली आहे, पूर्णपणे धुका आहे. माझ्या अंगाला सुद्धा वारा झोंबून जातोय. आणि हा आज आपण बघतोय की कसारा घाटातनं जो नाशिककडे रस्ता येतो त्या ठिकाणी तर धुकं इतकं मोठं साचलंय की अक्षरशः 10 फूट अंतरावरचं सुद्धा दिसायला तयार नाहीये.
वाहनं एकमेकांना बिलगून चालत आहेत, दिवे लावत आहेत. भर दिवसाही असलेली परिस्थिती, रस्त्यात वाहनांबरोबर चक्क धुकं सुद्धा प्रवास करतंय. आकाशातनं उतरलेले ढग जे आहेत ते कशा प्रकारे जात आहेत हे प्रत्यक्ष डोळ्यांना दिसणारं चित्र हे अत्यंत मनमोहक आहे, विलोभनीय आहे. निसर्गाचं वरदान खरं तर नाशिकच्या त्र्यंबकेश्वर आणि इगतपुरी या 2 तालुक्यांना लाभलं आहे. पण हे चित्र कितीही चांगलं असलं तरी हे बघायला येणाऱ्या प्रत्येकानं काळजी घेण्याची आवश्यकता आहे, कारण जीव सुद्धा तितकाच महत्वाचा. व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कदमचा प्रशांत बाग, न्यूज 18 लोकमत, इगतपुरी, नाशिक. पुढे बातमी आहे सांगली जिल्ह्यातनं. सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्याच्या पश्चिम भागात पावसाने उघडीप दिल्याने भात लावणी, चिलखणी आणि तरू लावणीस शेतकरी व्यस्त झालेले आहेत. शिराळा तालुक्यात गेल्या काही दिवस पावसाने दमदार हजेरी लावली असल्याने नदी नाले ओढे तुडुंब भरून वाहू लागलेत. सोनवडे, येसलेवाडी, भाडुगळवाडी, भाष्टेवाडी, बिरखेवाडी, खोतवाडी, बेरडेवाडी आणि इतरही अशी ठिकाणे आहेत ज्या ठिकाणी परिसरात रोप लावणीच्या कामांना गती आली आहे. लॉकडाऊनमुळे शाळांना सुट्टी असल्यामुळे लहान मुलंही या रोप लावणीच्या कामात आईबाबांना मदत करताना दिसत आहेत. यानंतर या बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.